आरटीओ कार्यालयाकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र आरटीओ कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी ज्या वाहनांच्या मदतीनं प्रवास करतात, ज्यातून इतरांवर कारवाई करतात, त्या वाहनांनाच इन्शुरन्स, पीयूसी नसल्याची धक्कादायक बाब नुकतीच पनवेल परिसरातून समोर आली आहे. त्यामुळे लोकासांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण या उक्तीचा प्रत्यय या निमित्ताने येत आहे. सरकारी आकडेवारीनुसार देशभरात जवळपास 40 ते 50% वाहनं इन्शुरन्स नसतानाही धावत आहे. नियमानुसार प्रत्येक वाहनाचा थर्ड पार्टी विमा असणे आवश्यक आहे. यातून अपघातग्रस्तांच्या उपचारासाठी मदत होते. पीयूसीमुळे प्रदूषण नियंत्रणाला हातभार लागतो. तसेच भंगार वाहनं रस्त्यावर धावण्यापासून रोखताही येतात. त्यामुळे पीयूसी, इन्शुरन्स नसणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. आरटीओ कार्यालयाचे पथक ज्या वाहनातून प्रवास करतात, त्या वाहनांची काय स्थिती आहे याची पडताळणी वाहन परिवहन या संकेतस्थळाच्या आणि मोबाईल ॲपच्या माध्यमातून करण्यात आली. तेव्हा आरटीओ कार्यालयाचीच काही वाहने पीयूसी आणि इन्शुरन्स विनाच धावत असल्याचे आढळून आले. प्रादेशिक परिवहन विभागाच्या वाहन क्रमांक MH04 LT 6578 क्रमांकांची स्कॉर्पिओ इंटी एसे PP TDA या गाडीचा इन्शुरन्स 16 सप्टेंबर 2025 रोजी संपला असून तरीही ही गाडी पारनवेल परिसरात फिरताना दिसून येत आहे. आजपर्यंत आरटीओला याबाबत जाग आली नसून आता या गाडीवर कारवाई कोण करणार हा सवाल उपस्थित होत आहे. गरीब लोकांच्या गाडींवर 20,000 ते 30,000 दंड मारणाऱ्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या या गादीवर आता किती हजारांचा दंड लागणार हे पाहणे उचित ठरेल. याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तो होऊ शकला नाही.